हॅलो स्टुडंट्स, आज आपण न्यू चॅप्टर स्टार्ट करतोय वेक्टर्स. तर वेक्टरमध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे काय? जे आपण मेजर करू शकतो, जे मोजू शकतो त्याला क्वांटिटी बोलायचं. मग क्वांटिटीचे दोन टाईप आहेत. फर्स्ट आहे स्केलार आणि सेकंड वेक्टर. स्केलार अँड वेक्टर. तर हे सर्व तुम्हाला फिजिक्समध्ये झालेलं आहे, पुन्हा आपल्याला 11th झालेलं आहे फिजिक्समध्ये. आपण पुन्हा जे काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत वेक्टरच्या त्या बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. स्केलर म्हणजे काय? अशी क्वांटिटी जिला फक्त मॅग्निट्यूड आहे, फक्त मॅग्निट्यूड पाहिजे. एखाद्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असेल तर त्याला बोलायचं आहे स्केलर क्वांटिटी. आणि एखाद्या क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि त्याबरोबर त्याची डायरेक्शन दिलेली असेल तर त्या क्वांटिटीला बोलायचं आहे वेक्टर क्वांटिटी. आता मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे काय आहे पहा. समजा एखाद्या माणसाला इथं ए या ठिकाणावरून ए पासून इथं बी आहे, बी पर्यंत यायचं आहे, ए पासून बी पर्यंत यायचं आहे. तर त्याने समजा असा फिरत आला तो ए पासून बी पर्यंत. तर हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्सला आपण नोटेशन घेतो डी. हे डिस्टन्स झालं त्यानं ए पासून बी पर्यंत. समजा हे डिस्टन्स आहे 300 मीटर. याला काही नाही असंच जायला पाहिजे वगैरे असं काही नाही. त्यानं या रूटने असाच आला तो फिरत, बरोबर. हे डिस्टन्स झालं 300 मीटर. आता मी ए आणि बी याच्यामधलं डिस्प्लेसमेंट बघितलं. काय बघायचं आहे? ओके, आपण डिस्टन्समध्ये बघूयात. तर हे 300 आहे, ही मॅग्निट्यूड झाली. त्या पर्सनने एवढं डिस्टन्स कव्हर केलेलं आहे, ही मॅग्निट्यूड आली. तुम्ही इकडूनच गेला पाहिजे असं काही रिस्ट्रिक्शन्स नव्हतं याच्यावरती, बरोबर. पण डिस्प्लेसमेंटचा विचार केलात आपण. डिस्प्लेसमेंटसाठी नोटेशन आहे यस. तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल पॉईंट टू फायनल पॉईंट. म्हणजे हे यांच्यामधलं इंक चेंज करतो मी. ए आणि बी मधील सर्वात स्मॉल जे डिस्टन्स असेल ते डिस्टन्स ए पासून बी कडे जायचं आहे आपल्याला. तर याला बोलायचं डिस्प्लेसमेंट. आणि हे आहे समजा 150 मीटर. 150 मॅग्निट्यूड झाली, पण याला डायरेक्शन पण दिलेली आहे ना, ए पासून बी कडे जायचं आहे. तर याच्यामध्ये मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. तर याला बोलायचं आहे वेक्टर क्वांटिटी. फक्त मॅग्निट्यूडची गरज असेल तर त्याला बोलायचं इथं डिस्टन्समध्ये फक्त मॅग्निट्यूड होतं, म्हणजे याला बोलायचं स्केलार. ओके, आपण स्केलार आणि वेक्टर काय बघितलं. ए क्वांटिटी हॅव ओनली मॅग्निट्यूड इज कॉल्ड स्केलार क्वांटिटी and a quantity having magnitude as well as direction is called vector quantity. ओके, आता आपण या चॅप्टरमध्ये, या 12च्या सिलेबसमध्ये हे जे स्केलार आहेत, स्केलार हे सर्व रिअल नंबर्स घेणार आहोत. स्केलार सर्व रिअल नंबर घेणार आहोत. आणि वेक्टर बघूयात. आता वेक्टर रिप्रेझेंट कसा करायचा आहे? क्वांटिटी, स्केलर आणि वेक्टर समजलेलं आहे आपल्याला. आता रिप्रेझेंटेशन कसं करायचं बघूयात. रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर.
वेक्टरचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे. समजा मी इथं एक रे घेतला आणि याला नाव दिलं ए बी आणि दुसराही घेतलेला इथं याला नाव दिलं ए बी. ओके, याला वेक्टर बोलायचं. आणि याला रिप्रेझेंट करताना आपण काय लिहिणार आहोत, ए बी आणि त्याच्या डोक्यावरती रेष मारायची, किंवा दुसरं काय करू शकता, ए बी आणि त्याच्या डोक्यावरती ॲरो देऊ शकता. हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. या वेक्टरचं 1 नंबर आहे, याचं रिप्रेझेंटेशन झालं. आता इथं हा 2 नंबर वेक्टर आहे, याचं नाव कसं लिहिता येईल, तर याला लिहायचं आहे बी ए. स्टार्ट कुठून झालेला आहे, इथून झालेला आहे आणि तो पॉईंट बी आहे, म्हणजे तो पहिला येणार आहे इथं. आणि कोणीकडे चाललेला आहे, तर तो एकडे चाललेला आहे, बरोबर. म्हणजे सेकंड जो येणार आहे तो ए येईल. किंवा दुसरं काय येईल, बी ए आणि त्याच्या डोक्यावरती ॲरो द्यायचा, ॲरो द्या किंवा एक लाईन मारायची आणि याला रीड करायचा आहे बी ए बार, हा झाला ए बी बार. ओके, हे वेक्टरचं रिप्रेझेंटेशन झालं. समजा एखादा वेक्टर नावं दिलेली नाहीत आहे, त्याला वेक्टरची नावं दिलेली नसतील, तर इथं एक वेक्टर घेतो मी, हा एक वेक्टर आहे, याला नावं दिलेली नाहीत, मग याला आपण घ्यायचा स्मॉल ए बार आणि याला बोलायचं आहे पोझिशन वेक्टर. तर पोझिशन वेक्टर काय असतो बघूयात. तर इथं हा एक्स वाय प्लेन आहे, एक्स वाय, त्याचा ओरिजिन इथे आला आणि एक पॉईंट घेतला मी, इथे एक पॉईंट घेतला, हा एक पॉईंट आहे, याला नाव दिलं ए. ओके, मग हा पॉईंट ओ पासून जॉईन केला, ओ पासून हा जॉईन केला, तर याला बोलायचं, हा झाला त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर, म्हणजे काय याला ओ ए बार. ओके, आणि ओ ए बारलाच आपण नाव देतो ए बार, म्हणजे हे जे सेकंड लेटर आहे ए, त्याचा स्मॉल घ्यायचा, स्मॉल ए बार. ओके, मग इथं मी एक लाईन सेगमेंट घेतली, इथं दुसरा पॉईंट आहे, इथं हा पॉईंट आहे बी. तर या बीचा पोझिशन वेक्टर काय, ओ पासून हा बी पॉईंट जॉईन केला, म्हणजे हा काय आला ओ बी बार. ओके, आणि याच्यासाठी मी सिम्बॉल काय देणार, स्मॉल बी बार, हा येतो स्मॉल बी बार. ओके, आता हे 2 पॉईंट दिलेले आहेत तुम्हाला आणि याच्यापासून वेक्टर बनवायचं. तर हा वेक्टर काय होतोय, ए पासून बीकडे चाललेला आहे, बरोबर. म्हणजे हा झाला ए बी बार. आणि या ए बी बारचा पोझिशन वेक्टर काय, आता वेक्टर दिला ए बी बार, याचा पोझिशन वेक्टर काढण्यासाठी काय करायचं, जो सेकंड पॉईंट दिलेला आहे कोणता आहे बी बार, त्याचा पोझिशन वेक्टर घ्यायचा. काय आहे त्याचा पोझिशन वेक्टर, बी बार मायनस फर्स्ट पॉईंट दिलेला आहे त्याचा पोझिशन वेक्टर, बी बार मायनस ए बार. आता समजा दुसरा दिला, आपण वेक्टर दुसरा घेऊयात पी क्यू बार आणि याचा पोझिशन वेक्टर लिहायचा आहे. तर हा काय येतो पी क्यू बार, हा सेकंड जो क्यू आहे त्याचा पोझिशन वेक्टर पहिला स्मॉल क्यू येईल, मायनस फर्स्ट आहे त्याचा पोझिशन वेक्टर, तो येईल स्मॉल पी बार. ओके, हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. आणि याच्यामध्ये समजा मी वेक्टर इथं घेतलेला होता, एक पहिले एक्झाम्पल बघूयात. फर्स्ट वेक्टर जो आहे कोणता वेक्टर, हा वाला ए बी बार, याच्यामध्ये हा ए जो आहे याला बोलायचं इनिशियल पॉईंट
आणि बी आहे हा टर्मिनल पॉईंट. लक्षात ठेवायचं आहे. ए इनिशियल पॉईंट म्हणजे जिथून तुमचा वेक्टर स्टार्ट झालेला आहे त्याला बोलायचं इनिशियल पॉईंट, आणि तुमचा वेक्टर कोणीकडे गेलेला आहे बीकडे, इथं जो आहे याला बोलायचं टर्मिनल पॉईंट. बी इज द टर्मिनल पॉईंट. आता आपण बघणार आहोत मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. नेक्स्ट पॉईंट, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. तर वेक्टरचे मॅग्निट्यूड काय आहे? एक वेक्टर घेतला मी, हा एक वेक्टर आहे ए बी, आणि या वेक्टरची लेंथ दिलेली आहे. लेंथ समजा 5 सेंटीमीटर आहे. तर या वेक्टरची मॅग्निट्यूड काय? ए बी बार मॉडमध्ये लिहायचा, ए बी बार इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके. लेंथ ऑफ वेक्टर जी काय दिलेली असेल ती लेंथ घ्यायची, आणि मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ आहे त्यामुळे ही निगेटिव्ह कधीच नसणार. मॅग्निट्यूड इज ऑलवेज पॉझिटिव्ह ऑर 0. ओके. कोणत्याही वेक्टरची असू देत ती लेंथ ही निगेटिव्ह नसणार आहे. ओके. आणि नोटेशन काय आहे तर मॉडमध्ये लिहायचं. तो वेक्टर जो आहे, ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड फाइंड करायची आहे ती मॉडमध्ये लिहायची. याला बोलायचं आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. ओके. नेक्स्ट टाइप्स ऑफ वेक्टर्स बघूयात. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ वेक्टर्स. सिंपल आहे एकदम. टाइप्स ऑफ वेक्टर्स. फर्स्ट टाइप दिलेला आहे झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे काय? वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट एकच पाहिजे, कोइन्साइड असतील तर त्या वेक्टरला बोलायचं आहे झिरो वेक्टर. म्हणजे हा वेक्टरचा इनिशियल पॉईंट आहे, हा इनिशियल पॉईंट आहे, आणि टर्मिनल पॉईंट पण हाच झाला तर या वेक्टरला बोलायचं झिरो वेक्टर. आणि हा वेक्टर रिप्रेझेंट करताना आपण काय करणार, दोन्ही सेम असल्यामुळे समजा एखादा वेक्टर ए घेतला, इनिशियल पॉईंट ए आहे तर त्याचा टर्मिनल पॉईंट पण तोच पाहिजे, ए ए ए बार हा झाला वेक्टर त्याचा. आणि या वेक्टरची मॅग्निट्यूड 0 असते. इनिशियल वेक्टरची मॅग्निट्यूड 0 येते. ओके. नेक्स्ट सेकंड आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर असा वेक्टर की ज्याची मॅग्निट्यूड 1 पाहिजे. एखादे वेक्टर आहे म्हणजे डिरेक्शन असणार आहे आणि मॅग्निट्यूड किती पाहिजे? 1 पाहिजे, तर त्या वेक्टरला बोलायचं आहे युनिट वेक्टर. ए वेक्टर whose magnitude is unit म्हणजे किती? 1 इज कॉल्ड युनिट वेक्टर. आणि समजा आता एखादा वेक्टर दिला आहे, पोझिशन वेक्टर आपण घेतलेला आहे ए, वेक्टर काय ए बार आहे, तर याचा युनिट वेक्टर काय असतो? ए कॅप. ओके. वरती ए द्यायचं आणि याला बोलायचं काय? ए कॅप. वेक्टर ए कॅप हा झाला युनिट वेक्टर. कशाला बोलायचं आहे? त्याची मॅग्निट्यूड 1 पाहिजे. ओके. आणि झिरो वेक्टर मॅग्निट्यूड 0 पाहिजे. झिरो वेक्टर झाला, युनिट वेक्टर झाला. नेक्स्ट आहे को इनिशियल वेक्टर. थर्ड को इनिशियल वेक्टर्स. को इनिशियल वेक्टर म्हणजे काय? असे वेक्टर की ज्यांचे इनिशियल पॉईंट सेम असणार आहेत. म्हणजे समजा
हा एक वेक्टर घेतला आणि हा काय इनिशियल वेक्टर आहे, हा वेक्टर आहे ए बार आणि दुसरा इनिशियल वेक्टर म्हणजे इनिशियल पॉईंट सेम पाहिजेत. ओके, हा दुसरा वेक्टर घेतला बी बार. या दोन्ही वेक्टरचे जे इनिशियल पॉईंट आहेत, इनिशियल पॉईंट कोणता इथला, हा पॉईंट सेम आहे म्हणून याला बोलायचं आहे इनिशियल वेक्टर. पुढे नेक्स्ट टाईप आहे को टर्मिनस वेक्टर्स. नेक्स्ट टाईप आहे को टर्मिनस वेक्टर. फोर्थ टाईप को टर्मिनस वेक्टर्स. याच्यामध्ये काय, वेक्टरचे टर्मिनल पॉईंट सेम पाहिजे तर त्याला बोलायचं आहे को टर्मिनस वेक्टर. म्हणजे हा वेक्टर ए बार आणि हा वेक्टर बी बार यांचे, या दोन्ही वेक्टरचे टर्मिनल पॉईंट सेम आहे. दोन्ही वेक्टरचा टर्मिनल पॉईंट सेम आहे म्हणून याला बोलायचं आहे को टर्मिनस वेक्टर. नेक्स्ट पॉईंट आहे इक्वल वेक्टर. फिफ्थ टाईप इक्वल वेक्टर्स. समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर्स असतील आणि त्यांच्या मॅग्निट्यूड सेम आहेत आणि डायरेक्शनही सेम आहे तर त्या वेक्टरला बोलायचं आहे इक्वल वेक्टर. काय पाहिजे, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर सेम. याचे डेफिनेशन, टू और मोर दॅन टू vectors, two or more vectors are said to be equal vector if they have same magnitude and direction. मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही सेम पाहिजे तेव्हा त्या वेक्टरला बोलायचं आहे इक्वल वेक्टर. नेक्स्ट टाईप आहे निगेटिव्ह वेक्टर. 6 निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. तर समजा एखादा वेक्टर दिलेला आहे, इथं मी हा वेक्टर घेतला पी क्यू, याची डिरेक्शन आहे. मग या वेक्टरला मी काय बोलणार, वेक्टर पी क्यू. आणि मी हाच वेक्टर घेतला पी क्यू पण डिरेक्शन अशी दिलेली आहे. याला अंक चेंज करतो. समजा डिरेक्शन ही घेतली, इकडे चाललेलं आहे क्यू पासून पी कडे, तर या वेक्टरचं नाव काय येईल, क्यू पी बार. क्यू पासून पी कडे निघालेला आहे तो, बरोबर. मग यावेळी हे दोन वेक्टर हे निगेटिव्ह वेक्टर असतात. म्हणजे काय, त्यांचं मॅग्निट्यूड सेम आहे, पण डिरेक्शन अपोजिट आहे. A vector having same magnitude but opposite direction is called negative vector of each other. बरोबर. म्हणजे याला काय लिहिता येईल, वेक्टर पी क्यू बार इज इक्वल टू मायनस क्यू पी बार. दोघांच्या डायरेक्शन निगेटिव्ह आहेत. पण मॅग्निट्यूड कसं आहे, मॅग्निट्यूड सेम आहे यांचं. मॅग्निट्यूड सेम आणि डिरेक्शन जर अपोजिट असेल तर त्याला बोलायचं निगेटिव्ह वेक्टर ऑफ इच अदर. करेक्ट. नेक्स्ट आहे कोलिनियर वेक्टर्स. टाइप नंबर 7
कोलिनियर वेक्टर्स. तर कोलिनियर वेक्टर कशाला बोलायचं पहा, दोन वेक्टर्स दिलेले आहेत तुम्हाला. हा वेक्टर, हा एक वेक्टर आहे आणि याच्यावरतीच पुन्हा दुसरा एक वेक्टर आलेला आहे. असाच हा दुसरा वेक्टर आला, एक ब्लॅकमध्ये दाखवलेला आहे आणि दुसरा आहे तो ऑरेंज कलरमध्ये. तर हे दोन्ही वेक्टर यांना बोलायचं कोलिनियर वेक्टर, किंवा म्हणजे एकच वेक्टर असतील एकमेकावरती ते कोलिनियर असतील, किंवा दुसरा हा एक वेक्टर आहे आणि याला पॅरलल दुसरा वेक्टर आहे. तर हे दोन्ही वेक्टर यांना नाव दिलं मी ए बार, हे झाले बी बार. हे दोन्ही कोलिनियर वेक्टर आले. इथं हा बी बार आणि ब्लॅकवाला आहे तो ए बार, हे दोन्ही कोलिनियर वेक्टर आले. डेफिनेशन काय याची, ए वेक्टर आर सेड टू बी कोलिनियर वेक्टर्स इफ दे आर पॅरलल टू सेम लाईन और दे आर अलॉंग द सेम लाईन. ओके, एकतर पॅरलल पाहिजेत किंवा त्याच लाईनवरती दुसरा वेक्टर पाहिजे तर ते कोलिनियर असतात. ओके, आणि नेक्स्ट टाईप आहे फ्री वेक्टर. टाईप नंबर 8, फ्री वेक्टर्स. फ्री वेक्टर म्हणजे काय, ज्याच्यावरती काहीच रिस्ट्रिक्शन नाही. समजा एखादा वेक्टर इथे हा ए, दुसरा वेक्टर हा इथे असा दिला, हा वेक्टर ए बार, हा वेक्टर बी बार. ओके, तर यांच्यावरती काही रिस्ट्रिक्शन नाही, आपण तो वेक्टर कसाही कुठेही घेऊ शकतो. याला बोलायचं फ्री वेक्टर्स. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर द इनिशियल पॉईंट ऑफ फ्री वेक्टर कॅन बी टेकन एनिवेअर इन द स्पेस किपिंग मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन सेम. आता आपल्याला फ्री वेक्टरचं मिनिंग काय पहा, हा वेक्टर ए बार इथं दिलेला आहे, पण मला हा वेक्टर इथं पाहिजे, बी इथं दिलेला आहे, बीच्या इनिशियल पॉईंटला तो वेक्टर जॉईन करायचा आहे. मग तो वेक्टर मी इथून उचलणार, इथं टाकणार, पण कंडिशन काय आहे, त्याची मॅग्नेट्यूड आणि डिरेक्शन आहे अशीच ठेवायची. फ्री वेक्टरचा असा यूज होतो आहे. तर या चॅप्टरमध्ये आपण फ्री वेक्टरचाच यूज करणार आहोत. आणि जिथं दुसरा कोणता वेक्टर घेणार असेल तिथं ते मेन्शन केलं जाईल, जर मेन्शन नसेल तर फ्री वेक्टर आहे असं समजायचं. टाईप समजलेले आहेत. आता यापैकी आपल्याला गरजेचे कोणते आहेत पहा, झिरो वेक्टर, युनिट वेक्टर, हे दोन वेक्टरचा यूज होणार आहे. इक्वल वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर अँड कोलिनियर वेक्टर, या वेक्टरचा यूज होणार आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. नेक्स्ट पॉईंट आहे अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. त्याच्यामध्ये फर्स्ट दिलेला आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. फर्स्ट आहे स्केलर मल्टिप्लिकेशन. तर स्केलर मल्टिप्लिकेशन काय आहे पहा, एक वेक्टर घेऊयात आपण, हा एक वेक्टर घेतला मी ए बार. ओके, हा कोणताही वेक्टर घेतलेला आहे. दुसरा वेक्टर घेतला मी बी बार इज इक्वल टू 2 ए बार. काय घेतला, बी बार इक्वल टू 2 ए बार. म्हणजे दोन वेक्टर इक्वल आलेले आहेत बरोबर, बी बार आणि 2 ए बार. पण ए बार हा दिला म्हणजे याचं मिनिंग काय, 2 ए बार काय असणार आहे, याच वेक्टरच्या डबल वेक्टर असेल. मग हा वेक्टर असेल किंवा याच्या डबल, हा ए बार झाला, याच्या डबल आला हा बी बार इक्वल्स टू 2
ए बार. डिरेक्शन सेम आहे त्यांची, बरोबर. म्हणजे हे वेक्टर हे कोलिनियर वेक्टर असणार आहेत. काय दिलेलं आहे पहा, ए बार बी एनी वेक्टर अँड के बी स्केलर, देन वेक्टर के ए बार the scalar multiple is defined in the vector whose magnitude is k a bar. डिरेक्शन सेम असणार आहे याची, बरोबर. हा ए बार झाला, आपण इथं केची व्हॅल्यू काय घेतले, 2 घेतलेली आहे, म्हणजे हा झाला बी इक्वल टू 2 के बार. दुसरी कोणतीही घ्या, 3 ए बार घ्या. ओके, काहीही घेता येईल याच्यात. नेक्स्ट बघूयात ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स. हे आपण स्केलर मल्टिप्लिकेशन बघितलं. स्केलर मल्टिप्लिकेशन काय येतं, कोलिनियर वेक्टर्स येतात एकमेकाचे. नेक्स्ट ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स. ॲडिशन ऑफ 2 वेक्टर्स. याच्यामध्ये 2 लॉ आहेत ॲडिशनसाठी. 2 लॉ कोणते आहेत, तर एक आहे ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन, आणि दुसरा आहे पॅरलेलोग्राम लॉ. ट्रायंगल लॉ अँड पॅरलेलोग्राम लॉ. बघूयात आपण वेक्टर घेऊन. एक वेक्टर घेतला मी ए, एक वेक्टर घेतला ए बार. ए बार वेक्टर. तर या वेक्टरच्या जो टर्मिनल पॉईंट आहे, म्हणजे कुठं, इथं, या टर्मिनल पॉईंटला जॉईंट होऊन दुसरा वेक्टर जो तयार होतोय, म्हणजे इथून हा दुसरा, हा वेक्टर आहे बी बार. काय झालेलं आहे, फर्स्ट वेक्टरचा टर्मिनल पॉईंट आणि सेकंड वेक्टरचा इनिशियल पॉईंट, हे 2 पॉईंट जॉईन झालेले आहेत. आता या 2 वेक्टरचा ॲडिशन काय येते, तर फर्स्ट वेक्टरचा इनिशियल पॉईंट अँड सेकंड वेक्टरचा टर्मिनल पॉईंट यांना जॉईन करणारा एक वेक्टर घेतला, तर हा जो वेक्टर असतोय तो या दोघांची ॲडिशन असते, याला बोलायचं ट्रायंगल लॉ. आणि हे ॲडिशन ए बार प्लस बी बार अशी येते. ओके, काय केलं आपण, फर्स्ट वेक्टरचा टर्मिनल पॉईंट आणि सेकंड वेक्टरचा इनिशियल पॉईंट जर जॉईन असतील, तर त्या 2 वेक्टरची ॲडिशन ही आपण फर्स्ट वेक्टरचा इनिशियल पॉईंट आणि सेकंड वेक्टरचा टर्मिनल पॉईंट यांना जॉईन करून तो रिझल्टंट वेक्टर बनवतो आहे. आणि तो वेक्टर म्हणजे या 2 वेक्टरची ॲडिशन असते, आणि याला बोलायचं आहे ट्रायंगल लॉ ऑफ ॲडिशन. तर पॅरलेलोग्राम लॉ काय आहे, तर याच्यामध्ये थोडासा चेंज आहे. समजा हा फर्स्ट वेक्टर दिलेला आहे, फर्स्ट वेक्टर हा ए बार घेतला, आणि सेकंड वेक्टर त्याच डायरेक्शनमध्ये घ्यायचा आहे. सेकंड वेक्टर हा घेतला, तर यांना नावं देतो मी. हा वेक्टर ए बार होता, हा वेक्टर बी बार आहे. ओके, तर यांचं काय झालेलं आहे, दोन्ही वेक्टरचे हे जे इनिशियल पॉईंट आहेत ते एक आहेत, म्हणजे हे 2 वेक्टर को इनिशियल वेक्टर आहेत. ओके, तर यांचे ॲडिशन करायचे असेल तर ट्रायंगल लॉ यूज करून येणार नाही. मग मी काय केलं, हा जो वेक्टर बी आहे, या वेक्टर बीला पॅरलल वेक्टर ड्रॉ केला. तो वेक्टर इथून घेतला, वेक्टर बीला पॅरलल वेक्टर ड्रॉ केला. ओके, आणि वेक्टर बीच्या टर्मिनल पॉईंटपासून वेक्टर एला पॅरलल वेक्टर घेतला एक,
हा आला. ओके. आणि यांचा हा झाला पॅरलेलोग्राम आणि यांचा हा डायगोनल घेतला. ओके. आता पॅरलेलोग्रामच्या अपोजिट साईड कॉन्ग्रंट असतात हे माहीत आहे आपल्याला. म्हणजे ही बी बार असेल साईड तर याच्या अपोजिट ही बी बार असणार आहे. ही साईड ए बार आहे तर याच्या अपोजिट ही साईड ए बार असणार आहे. ओके. मग याच्यामध्ये इथं मी ट्रँगल लॉ ॲप्लाय करू शकतो आहे. मग त्या ट्रँगल लॉवरून हा डायगोनल आहे तो काय येईल, ए बार प्लस बी बार. मग हा दोन्हीसाठी होतो आहे. इथं झाला ए बार प्लस बी बार, इथं काय येईल बी बार प्लस ए बार येईल. ओके. आता ट्रँगल लॉ आणि हा पॅरलेलोग्राम लॉ लक्षात ठेवायचं व्यवस्थित, हे इम्पॉर्टंट आहे. ट्रँगल लॉ अँड पॅरलेलोग्राम लॉ. नेक्स्ट आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. सबस्ट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. दोन वेक्टरचं सबस्ट्रॅक्शन कसं येतं आहे बघा. तर सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय येईल, एक वेक्टर ए बार आहे, ए बार मायनस बी बार. मायनस बी बार म्हणजे काय असतं, इज इक्वल टू ए बार प्लस मायनस बी बार. बरोबर. आपण दोन वेक्टर घेऊन बघूयात. हा वेक्टर घेतला मी ए बार, नाव दिलं याला वेक्टर ए बार. ओके. तर बी बार, वेक्टर बी बार इथं घेतला, हा झाला वेक्टर बी बार प्लस आहे. हा वेक्टर बी बार प्लस आला. जर मी या ए पासून हा वेक्टर जॉईन केला तर हा वेक्टर किती येईल, ए बार प्लस बी बार. आता आपण इथं काय दिलं आहे, मायनस बी बार ना, म्हणजे हा निगेटिव्ह वेक्टर आहे. निगेटिव्ह वेक्टरसाठी काय असतं, फक्त डायरेक्शन सेम येते, डायरेक्शन डिफरंट होती, मॅग्निट्यूड सेम राहते. आता या बी बार वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर म्हणजे बी बारची डायरेक्शन कशी आहे, इकडे आहे अशी. मग मायनस बी बारची काय, ह्याच्या अपोजिट अशी येईल डायरेक्शन खालती. ओके. मग हा वेक्टर ड्रॉ करूयात, निगेटिव्ह साईडला आला म्हणजे हा झाला मायनस बी बार. ओके. आणि या दोघांची ॲडिशन घेतली मी ट्रँगल लॉचा यूज करून यांची, आणि हे किती येणार आहे, ए बार प्लस मायनस बी बार. इथं जो अप्लाय केला होता तोच मी या साईडला अप्लाय केला. आणि ए बार प्लस मायनस बी बार इथं आहे, ए बार प्लस मायनस बी बार म्हणजेच काय, ए बार मायनस बी बार. हे सबस्ट्रॅक्शन असं घ्यायचं आहे दोन वेक्टरचं. ओके. आता काही प्रॉपर्टीज आहेत वेक्टरच्या, प्रॉपर्टीज आहेत काही. आपण पॅरलेलोग्राम लॉ बघितला आणि ट्रायंगल लॉ बघितला. दुसरा एक लॉ आहे तो आपण नंतर बघूया. त्या अगोदर प्रॉपर्टीज घेऊया. त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, दोन वेक्टर असतील प्रॉपर्टी काय आहे, समजा दोन वेक्टर आहेत ए बार प्लस बी बार, त्यांची ॲडिशन घेतली आणि बी बार प्लस ए बार हे बघितलं तर दोन्ही सेम येतं आणि याला बोलायचं कम्युटेटिव्हिटी ऑफ वेक्टर.
कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीचं नाव आहे कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे काय, समजा आपण 4+3 केला आणि 3+4 केला, दोन्ही तेवढंच येणार आहे सेम. तसेच ही प्रॉपर्टी. सेकंड, वेक्टर ए बार प्लस बी बार अँड प्लस सी बार इज इक्वल टू, म्हणजे पहिले दोन वेक्टर त्यांची ॲडिशन केली आणि नंतर तिसरा वेक्टर त्यामध्ये ॲड केला, किंवा हे इक्वल येतं आणि या प्रॉपर्टीला बोलायचं ॲसोसिएटिव्ह प्रॉपर्टी. हे झालं ॲसोसिएटिव्ह प्रॉपर्टी. थर्ड, मी एक वेक्टर घेतला आणि त्याच्यामध्ये 0 वेक्टर ॲड केला तर ॲन्सर येतं तोच वेक्टर. एखाद्या वेक्टरमध्ये 0 वेक्टर ॲड केला तर ॲन्सर तोच वेक्टर येतो. याला बोलायचं ॲडिटिव्ह आयडेंटिटी. ओके. चौथा आहे, एखाद्या वेक्टरमधून त्याचा निगेटिव्ह वेक्टर मायनस केला तर ॲन्सर 0 येतो. हा झाला ॲडिटिव्ह इनव्हर्स. आता मी दोन स्केलर घेतले m आणि n, त्यांची ॲडिशन केली आणि त्याला वेक्टरने मल्टिप्लाय केलं, m + n इंटू वेक्टर ए बार इज इक्वल टू, ही ॲडिशन काय येते तर m इंटू ए बार प्लस n इंटू बी बार. m आणि n स्केलर आहेत. प्रॉपर्टी नंबर 6, वेक्टर स्केलर m घेतला आणि वेक्टरची ॲडिशन करून त्याला त्याने मल्टिप्लाय केलं, तर हे ॲन्सर एक्सपान्शन काय येतं, m इंटू ए बार प्लस m इंटू बी बार. हे दोन्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहेत. याला बोलायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि नेक्स्ट आहे 7 m इंटू n ए बार इज इक्वल टू m n ए बार इज इक्वल टू n इंटू m इंटू ए बार. जसं नंबर सिस्टीम आहे तसं करता येतं आहे. ओके. आता आपण जेवढं काही बेसिक बघितलेलं आहे तेवढं व्यवस्थित समजून घ्यायचं, हे लिहून घ्यायचं, प्रॉपर्टीज लिहा. तो नेक्स्ट पॉईंट आहे तो 2D आणि 3D मध्ये वेक्टर रिप्रेझेंट कसं करायचं. सिंपल आहे एकदम, बघूयात. 2 डायमेन्शनल आणि इथं घेतो 3 डायमेन्शनल. 2D 3D. तर 2D म्हणजे काय असतं, हा y ॲक्सिस, हा x ॲक्सिस घेतला आणि याला परपेंडिक्युलर y ॲक्सिस नावं देतो मी x y. हे 90 डिग्री येतं इथं. आणि XY प्लेन बोलतो याला, हे 2 डायमेन्शनमध्ये असतं, हे आपण आजपर्यंत बघितलेलं आहे. तर 3D मध्ये काय येतं, 3 डायमेन्शनलमध्ये हा x ॲक्सिसवर झाला, याला परपेंडिक्युलर हा y ॲक्सिस आणि यांना परपेंडिक्युलर z ॲक्सिस. नावं देऊयात x y आणि हा z ॲक्सिस. बरोबर. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, हा जो x y z सिक्वेन्स जसा आहे x y z असं आपण सिक्वेन्सने बोलतोय, तेव्हा हा जो x ॲक्सिस आहे याच्यावरती एक युनिट वेक्टर आपण बोलूया, त्याला युनिट वेक्टर असतो, त्याला बोलायचं i कॅप. जेव्हा जेव्हा तुम्ही वेक्टर चॅप्टरच्या बद्दल बोलणार तेव्हा x ॲक्सिसचा विषय आला की त्याला
त्याच्या अलॉंग एक युनिट वेक्टर असतो, त्याला नाव असतं आय कॅप. आणि वाय वेक्टरच्या अलॉंग युनिट वेक्टर असतो, त्या युनिट वेक्टरचं नाव जे कॅप. आता हे आय कॅप आणि जे कॅप का, तर ते युनिट वेक्टर आहेत, बरोबर. एक्स ॲक्सिसला अलॉंग असणारा आय कॅप, वाय ॲक्सिसला अलॉंग असणारा जे कॅप. आता यांचा उपयोग कसा करायचा, यूज कसा करायचा आहे पहा. आपण एक इथं पॉईंट घेतला, याला नाव दिलं ए, आणि याचे कोऑर्डिनेट घेतले 2,3. ओके. आता हा जो वेक्टर आहे, हा वेक्टर मला रिप्रेझेंट करायचा आहे. वेक्टर काय, याला पॉईंट दिलेला आहे, म्हणजे तो ओ ए आला, इनिशियल पॉईंट, हा ओरिजिन आहे ओ, हा झाला ओ ए बार. आणि आपण या वेक्टरला नाव काय देतो, याचा पोझिशन वेक्टर एचा ओ ए बार इज इक्वल टू स्मॉल ए बार. आठवतं आहे का बघा, स्टार्टिंगला सांगितलेलं होतं. आणि हा ए बार काय असतो, तर हे जे पॉईंट दिलेले आहेत हे पहिले लिहून घ्यायचे. फर्स्ट काय आहे, हा एक्स कोऑर्डिनेट आहे, हा वाय कोऑर्डिनेट आहे. हे पहिले मी लिहून घेतले 2, 3. तर यांच्यामध्ये प्लस करायचं. तर 2 काय आहे, एक्स ॲक्सिसचा कोऑर्डिनेट आहे, एक्स कोऑर्डिनेट आहे, म्हणून एक्सच्या अलॉंग जो युनिट वेक्टर आहे तो लिहिला आय कॅप. आणि 3 वाय कोऑर्डिनेट आहे, मग वायचा अलॉंग जो युनिट वेक्टर आहे तो 3J. म्हणजे ए बार, पोझिशन वेक्टर ए बार काय आला, 2I कॅप प्लस 3J कॅप. ओके. हा झाला 2D मध्ये. आता असाच 3D मध्ये आपण बघूयात. 3D मध्ये एक पॉईंट घ्यायचा, 3D मध्ये एक पॉईंट घेतला मी, इथं पॉईंट घेतला. आता 3D मध्ये पॉईंटचे कोऑर्डिनेट जरा वेगळे असतात, त्याला पण नाव दिलं मी ए, हाय 2, 4, 3. 2, 4, 3. 3 ॲक्सिस आहेत, त्यामुळे तिघांचे 3 कोऑर्डिनेट पाहिजेत. आता इथं युनिट वेक्टर काय असतात पहा. एक्स ॲक्सिसला आय कॅप, वाय ॲक्सिसवरती युनिट वेक्टर जे कॅप, आणि झेड ॲक्सिसवरती के कॅप. हे लक्षातच ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं आहे, आय जे के एक्स वाय झेड. म्हणजे आयला अलॉंग असतो तो जेला, ॲक्सिस जेला अलॉंग युनिट वेक्टर आय, वायला जे, झेडला के. हे लक्षात ठेवायचं. आता आपण याच्यावरून वेक्टर बनवूयात. हे 2, 4, 3 हे एक्स वाय आणि झेडचे कोऑर्डिनेट आहेत, एक्स वाय झेड. ओके. आता हा मी पॉईंट इथून जॉईन केला, हा पोझिशन वेक्टर काय आला, ओ ए बार. ओके. आणि ओ ए बार म्हणजे काय असतो, ओ ए बार इज इक्वल टू ए बार, अँड इज इक्वल टू हा काय येईल, 2, 4, 3. यांच्यामध्ये ॲडिशन घेतलं मी, ॲडिशन. आता 2 हा एक्स कोऑर्डिनेट आहे, म्हणजे इथं येईल आय कॅप. 4 वायचा कोऑर्डिनेट आहे, म्हणजे वायचा युनिट वेक्टर जे, आणि 3 झेडचा कोऑर्डिनेट आहे, मग झेडचा युनिट वेक्टर आला के. हा झाला वेक्टर. ए बार इज इक्वल टू 2I कॅप प्लस 4J कॅप प्लस 3K कॅप. ओके. आता आपण व्हिडिओ स्टॉप करूयात. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे एक्झाम्पल्स बघूयात.